हाँ ले लो भाई ले लो, सब ठीक तो है ना? हाँ अच्छा जी। राम राम भैया जी, आधा लीटर दूध दो। अरे जय राम जी की उमेश बाबू, क्या बात है, बहुत दिन के बाद दिखाई देते हो। भैया जी, हाँ? आजकल हम बॉटल का दूध पीते हैं ना। अरे लेकिन रास्ते पे आते जाते भी नहीं दिखाई देते हो, क्या बात है? तो क्या है भैया जी, हाँ। आजकल हम ओवर टाइम भी करते हैं ना। अरे तो हर टाइम हमें मालूम है। वो कैसे? अरे तुम एक लड़की के साथ घूमते हो, बराबर? बरोबर हाँ, उस लड़की से तुम मोहब्बत करते हो, बराबर? बरोबर। और लड़की भी तुमसे मोहब्बत करती है, बराबर? हाँ बिल्कुल बरोबर। आपको किसने बताया? अरे सारा मोहल्ला जानत है उमेश बाबू, लो। हाँ भैया जी, हम भी एक लड़की से मोहब्बत करते हैं। शादी करेगा या सिर्फ? भैया जी, हाँ। आपको बेटी है? हाँ है, क्यों? फर्ज करो हाँ आपकी बेटी आकर कहने लगी कि मैं शादी करूंगी, हाँ। तो एक मराठी लड़के से ही शादी करूंगी, तो आप क्या करेंगे? अरे ऐसा हो ही नहीं सकता। हमार बेटी तो उसी के साथ शादी करेंगे जिसके साथ हम कहेंगे, बराबर? बराबर। हाँ। भैया जी, हाँ उत्तर प्रदेश हाँ यानी कि यूपी हाँ। और महाराष्ट्र में बराबर और बरोबर में क्या फर्क है? बराबर और बरोबर। बरोबर बराबर। ठीक है भैया जी, हम चलते हैं, फिर मिलेंगे। अरे उमेश बाबू, उस लड़की का नाम तो बताते जाओ। बड़ा प्यारा नाम है। क्या नाम है उसका? नीलू। नीलू। भैया जी, पैसा फिर देंगे। अरे उमेश बाबू, फिर मिलेंगे। अरे आला आला आला. हे काय? अरे अजून तुझी तयारी झाली नाही? अरे बसून करायला ठोंब्यासारखा. रे उठ ना बाबा, 6चा शो आहे यार. आणि तू एकटा जा, मी इथंच बसून राहतो. हा, आयुष्यभर फोन जवळ बसून राहिलास ना तरी काय उपयोग होणार नाही. ती पोरगी तुला अजिबात फोन करणार नाही. असं समजू नकोस की नक्कीच मला फोन करेल. अरे मी सांगतो ते ऐक, उगाच वेळ फुकट घालवू नकोस. ही लाईन कुठेतरी एंगेज असणार. काहीतरीच बोलू नकोस. तसं असतं तर जाताना माझ्याकडे बघून गोड हसून गेली नसती. ती गोड हसली? अरे तिच्या हसण्यावर जाऊ नकोस. या पोरींचे खायचे दात वेगळे असतात, दाखवण्याचे वेगळे असतात, आणि हसण्याचे तर त्याच्यापेक्षा वेगळे असतात. ही त्यातली नाहीये. त्यातली नाहीये? हो. मग कर फोन, कर फोन. कर फोन. काय कर, माझ्याकडे नंबर नाही तिचा. त्यात काय, डिरेक्टरतून शोधता येईल. नाव काय तिचं? कल्पना. कल्पना. आडनाव काय? माहित नाही. माहित नाही. माहित नाही? माहित नाही काय आडनाव झालं काय? विचारायचं विसरून गेलो. हे बरं विसरतोस रे तू. बाकीच्या गोष्टी कसं विसरत नाहीस? त्या पत्रावर लिहिलं असेल बघ. पत्रात आडनाव नाहीये ना. मग सरळ तिच्या घरी जा. हा घर, पण मला तिचा पत्ता माहित नाहीये ना. अरे पत्रात लिहिला असेल बघ ना. पत्रात तिचा मामा हरामखोर आहे रे. त्याने पत्रात नाव गाव पत्ता काही लिहिलेलं नाही रे. तो खड्ड्यात गेला तुझा मामा, हो. आणि खड्ड्यात गेला नाव गाव. नाही, हो. चल सिनेमा, आपल्याला उशीर होतोय. आपण तिचा फोन येईल ना. अरे मरू दे रे फोन. हा, असं गरज कसं? असेल तर परत करेल. हा. तू चल, तिकीट फुकट जाते रे. आपण फोन घेऊन जाऊया का? बरोबर. म्हणजे तू मुलगी पाहायला जाणार आहेस आणि पसंत पडली तर? नीलू, मुलगी सुंदर आहे. त्या पत्रात मी वाचलंय. कर लग्न आणि बसव तिला हिच्यावर आणि जा फिरायला. जाते मी. हसायला काय झालं? नीलू, तू चिडलीस ना की आणखी सुंदर दिसते. नाहीतर तुझा तो बाप मी दिसलो ना की मारक्या म्हशीसारखा माझ्याकडे बघत असतो. बर, ते जाऊ दे. उद्या मी ती मुलगी बघायला जाईन, आणि ती स्वर्गातली अप्सरा देखील असली ना तर साफ सांगून टाक, मला कर्तव्य नाही. मला कर्तव्य आहे फक्त या बहिणीशी. होय होय होय. बऱ्याच दिवसात तिने मला फोन केला नाही. फोन नंबर तर विसरली नसेल. शक्य आहे, का मुद्दामून फोन केला नसेल. शक्य आहे.
का तिच्या कंस मामाने तिला फोन करू दिला नसेल? शक्य आहे? शक्य आहे याच्या पलीकडे तुझ्या आई वडिलांनी तुला काही शिकवलंय का? शक्य नाही. सिग्नल आला असेल. ए! घाईत असला तुम्ही की ट्रॅफिक नेहमी आडवं येतं. हे काय बरोबर नाही. दरवेळेला असं होतं. दिलीप तुला सांगतो, मुलींच्या बाबतीत एवढं मवाळ राहून चालत नाही. आपण जरा ताणून धरलं पाहिजे, म्हणजे बरोबर आपल्या मागं येतात. मला विचार ना तू, माझा स्टडी आहे. सॉरी काय कसं काय बरं आहे ना? अहो असं काय करताय? काल आपण नाही का भेटलो? काय? गुलुगुलू बोललो, गुलुगुलू हे केलं, गुलुगुलू ते केलं. आज सकाळी ते पुण्यावरून आले. कमाल आहे तुमची. मग आल्याबरोबर मला फोन नाही का करायचा? किती वाट पाहिली मी फोनची माहितीये? मी काय म्हणून तुम्हाला फोन करायचा? असं कसं म्हणता? आता आपल्या दोघांचं लग्न होणार आहे. एकमेकाचा परिचय करून घ्यायला नको? लग्न? तुम्ही मला पसंत आहात. काय? तुम्ही घरी गेल्यावर मला लगेच फोन करा. मी फोनची वाट पाहिन. नक्की फोन करा, नक्की फोन करा. फोन नंबर आहे 628454. कमाल आहे तुमची. हा आता फोनची कमाल त्याला मी काय करणार? अहो, पण तुम्ही काय बोलताय तुम्हाला तरी माहित आहे का? कळतं ना मी काय म्हणतो? डोळे का मारताय? असं काय झालं माझं? आईला दोन दोन डोळे मारते ओळख दाखवत नाही. फोन करायला नक्की करा. वाट बघतोय. फोन आई गेला वाटतं. जाऊ दे, घरी जाऊन फोनची वाट बघूया. तुला सांगतो दिलीप, हा पोरींचा विचार तू सोडून दे. कशात लक्ष लागत नाही. पोरींचा विचार फार वाईट रे. रात्रभर झोप लागत नाही. पोरी मात्र बिंदास झोपा काढतात. चल आलं थिएटर, उतर लवकर. 5 मिनिटं राहिलेत. उतर ना. अरे तुझ्या आलं गेला कुठे? हा उतरून गेला का? पडलं बिडलं काय रस्त्यात मध्ये? हाऊसफुल. आता काय करायचं? दुसरं तिकीट कसं मिळेल आपल्याला? अरे हॅलो हॅलो हॅलो. हाऊ आर अरे, यू? तुम्ही ते डबल सीट वाले ना? बरोबर ओळखलं. हा. काय साहेब, एक्स्ट्रा तिकीट आहे हे काय काय? माझ्याजवळ 2 तिकीट आहेत, पण माझा मित्र अजून आलेला नाही. माझ्याजवळ आहे ना एक तिकीट, आणि गर्लफ्रेंड आहे. त्या माझ्याजवळची एक तुम्ही घ्या. ठीक आहे, मी गर्लफ्रेंड घेतो. ओके. हा गर्लफ्रेंड नाही हो साहेब, तिकीट म्हणतोय मी. तिकीट. असं होय? मला वाटलं गर्लफ्रेंड बद्दल. तुम्ही काय म्हणालात? माझ्याजवळचं एक घ्या. मग म्हटलं मी काय म्हणतो, माझ्याजवळची एक तिकीट तुम्ही घ्या, तुमच्या 2 आम्हाला द्या. म्हणजे तुमची सोय आमची सोय. बरोबर ना? बिलकुल बरोबर आहे, बिलकुल बरोबर आहे. थँक्यू सर. That's all right. थँक्यू व्हेरी मच. राहू दे, राहू दे. नंतर बघूया, नंतर बघूया. नीलू किती चांगला माणूस आहे.